करायचं. काम मध्ये हे केली म्हणजे 53 वर्ष झाली. 53 वर्ष जुनी. आणि अशा प्रकारे आमच्या आज पहिल्या दिवसातली वेंगुर्ला मार्केटमधली शॉपिंग झालेली आहे. आता ही शॉपिंग करून आम्ही जातोय थेट घरी. घरचा बेत तुम्हाला नितेश यापुढे कव्हर करेल, कारण नितेशची साईज बघून तुम्हाला कळत असेल की कुठला सेक्शन त्याच्याकडे आहे. आता आम्ही दुपारी बोडीवर जाऊन 200 रुपयाचे टोकन देऊन मासे बुक केलेत. आता बघूया त्या व्यक्तीने कुठले मासे ते ठेवलेत आमच्यासाठी. ते मासे आणि सार आपला नेहमीचा झटपट होणार आयटम आणि भात, हे 3 आयटमवर आमची आजची दुपार जाणार आहे. उद्यापासून आमची टूर 3 दिवसाची चालू होणार आहे. रॉक ऑन. हॅलो, नमस्कार. मी आनंद मोरे तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. जो मागे तुम्ही अथांग समुद्र बघत आहात आणि हा दूर दूरपर्यंत कोणीच नसणारं हा जो समुद्र किनारा आहे, तो समुद्र किनारा आहे वेंगुर्ल्यामध्ये. वायंगणी नावाचं गाव आहे. लांब लांबपर्यंत तुम्हाला कुणीच दिसणार नाही आहे. पण समोरच्या झाडींमध्ये जी माझ्या मागच्या बाजूला जी तुम्ही डोंगर आणि झाडी बघत आहात, त्यात ते वायंगणी गाव आहे. निसर्गाचं कुशीत वसलेलं हे वायंगणी गाव अगदी समृद्ध आहे. वायंगणी या डोंगराच्या पायथ्याशीच एक छोटी नदी वाहते आणि त्या नदीच्या मध्ये एक घर आहे. ते घर आहे प्रशांतचं. आणि ह्याच ठिकाणी आम्ही पुढच्या 4 दिवस स्टे करणार आहोत आणि सोबतच घेणार आहोत इथल्या जवळच्या काही अशा गोष्टी, त्याच गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी मी आलेलो आहे. सोबत माझे मित्र आलेले आहेत. हळूहळू तुम्हाला त्यांच्याशी मी भेटून देईनच, पण त्या अनेक गोष्टी इथे आहेत ज्या मी तुम्हाला वेळोवेळी हळूहळू दाखवतच जाईल. तोपर्यंत मजा घ्या. आता मी तुम्हाला टूर देतोय, ती म्हणजे आम्ही जिथे पुढच्या 4 दिवस स्टे करणार आहोत, म्हणजेच प्रशांतच्या घरची. तर रेडी आहात? गेटमधून एंटर केल्यानंतर या इथे तुम्हाला दिसते ही पार्किंगची जागा आहे आणि वरती हे टेरेस बांधलं आहे. त्यावरून तुम्हाला समुद्राचा एक नजारा भेटतो, जिथे तुम्ही संध्याकाळी चहा किंवा सकाळचा ब्रेकफास्टही करू शकता. आणि त्यानंतर ही रस्त्याच्या दुतर्फा ही नारळाची झाडं आणि केळीची, फणसाची अशी वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला वृक्षारोपण इथे राहून प्रशांतच्या वडिलांनी हे जपलेलं आहे. हे वॉशरूम.
घराच्या समोरच्या बाजूलाही तुम्ही बघू शकता नारळाची झाडं. समोरच्या बाजूला ही जी दिसतात तुम्हाला ही फणसाची झाडं आहेत आणि या बाजूला हे तसंच आहे. आणि इथलं ट्रेडिशनल म्हणजे तुळशी वृंदावन जे तुम्हाला प्रत्येक घराच्या बाहेर बघायला मिळेल. आणि जसं मी मागाशी सांगितलं होतं पुढे समुद्र आणि मागच्या बाजूला आहे ही नदी. आणि हे आमचे फोटोग्राफर त्यांच्यातली वाईल्ड लाईफचे किडे जे कधी कधी ॲक्टिवेट होतात ते आता झालेले आहेत. काय करताय राव? आमच्या वाईल्ड फ्लॉवरिंगची फोटोग्राफी चालू आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फुलं आहे. कोणती फ्लॉवरिंग आहे? वाईल्ड फ्लॉवरिंग आहे, त्याचं नाव नाही सांगू शकत. तर हे जे तुम्हाला दिसते ही दोरी जी तुम्हाला दिसते समोरच्या बाजूला राफ्ट बनवलेली आहे आणि पलीकडच्या बाजूला जी ती काही घरं आहेत आणि तिकडची लोक ये जा करण्यासाठी हे साधन वापरतात. तुम्हाला पुढे मी दाखवेनच ते कशा प्रकारे यूज करतात. या नदीपासून पायऱ्या ज्या आहेत त्या सरळ प्रशांतच्या घराकडे जातात. ही घर आणि हा आहे किचन जिथे सध्या प्रशांत साहेब आपल्यासाठी काहीतरी कुक करतो. काय आहे आजचा विध? दाल फ्राय आणि मच्छी फ्राय. बरं आहे. जसं तुम्हाला मार्केटमध्ये असतानाच आम्ही सांगितलं होतं की आज काहीतरी स्पेशल बेत आहे आणि इकडे आल्यावर म्हटल्यावर सी फूड. ह्या जिन्या वर चढून गेलात की वरती आहे आणखीन काही रूम्स ज्या पाहुणे मंडळींसाठी ठेवल्या गेलेल्या आहेत. आणि ही जागा ही प्रशस्त आहे. जसं तुम्ही बघू शकता की ही आहे इकडे पहिली रूम. मगाशी तुम्हाला मी दाखवली होती. इथून वर गेलं की समोरच्या बाजूला तुम्हाला समुद्र दिसेल आणि इथे बसून तुम्ही तुमचा चहा आणि गप्पांचा आनंद घेऊ शकता. मच्छी डेवून चुलीमध्ये फ्राय करणारे तर तुम्हाला नंतर सगळं झाल्यानंतर दाखवू की कशी मच्छी बनते. चलो. आणि हे आहेत आपले काका म्हणजे प्रशांतचे बाबा. जे हे तुम्हाला जे नंदनवन दिसतंय ते ह्यांनीच फुलवलं आहे. हे इथेच राहतात आणि हे सगळं जे समृद्धी आहे ती जपतात आहे. कसं वाटतंय काका तुम्हाला इकडे? ठीक आहे. इकडे एवढं चांगलं वाटतं नाही. मुंबई चांगली की हे? नाही, गाव चांगलं आहे. गाव चांगलं आहे.
बर्फ आहे. रावणने शिकार केलेली आहे बरं का. सकाळपासून गडी मागा लागला होता आणि शेवटी गावलं. गावले बाबा एका डोक्याचं म्हणजे म्हातारा आहे काय सोडू मग. आता धरलं असतो खा धुवानी चुलीत घालजा धू तिथे धुवा ती स्वच्छ एकदम ते तो डोंगा मोड नाही तर चावणार तुला. हा हा तुम्हाला मगाशीच म्हटलेलं की दुपारचा बेत काय मच्छी तर आम्ही सांगून ठेवलेली कुठली मच्छी आम्हाला माहिती नाही पण जवळजवळ पिंजून आम्हाला मच्छी भेटलेली आहे. बांगडा मांदेली सुरमई वगैरे काय काय आहे ते. पण सध्या आम्ही बांगडाच हा प्रकार तर फ्राय करतोय. तिकडे चुलीवर तुम्ही बघितलं असेल की थोडे बांगडे आम्ही चुलीवर फ्राय करायला ठेवलेले आणि थोडे इकडे आम्ही तवा फ्रायसाठी ठेवलेले. तर आमचा शेफ जो स्पेशल व्यवस्थित टाप टीप नीटनेटके जो जेवण बनवतो जो प्रशांत शेफ आतमध्ये आहे तो जरा काम करतो त्याच्यात. या एवढं नीटनेटकं टापटीप व्यवस्थित जेवण बनवणार आमच्यामधला एकच गडी आहे प्रशांत म्हटलं. आणि हाताला चव आहे. आज 4 दिवस आम्हाला तूच खायला राहणार आहे म्हणून आम्ही कुठली कमेंट करू शकत नाही उपाशी राहावं लागेल. It been snowing like the season, it's the winter. Baby, please give me no reason, it's the winter. My body getting freezing, it's the winter. Yeah, it's the winter. It been snowing like the season, it's the winter. Baby, please give me no reason, it's the winter. My body getting freezing, it's the winter. Yeah. I've been living this year, that is already the season. 몇 달의 감정에 휩싸여 living in prison. आजचा आपला प्रवास जो आहे तो Flying this year, I've been